नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी आणि विशेष बातम्या। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी जन आक्रोश महामोर्चा। अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाज व अनुसूचित जातीतील लाभवंचित समाजाच्या वतीने रविवार दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। महामोर्चा सकाळी 11 वाजता साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक येथून सुरू निघून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धडकणार आहे। अनुसूचित जाती आरक्षणाचा लाभ सर्व वंचित घटकांना समान प्रमाणात मिळावा यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। सीएम न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी 13 सप्टेंबर रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या संदर्भात नांदेड परिसरामध्ये मातंग समाजाच्या वतीने महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी नांदेड परिसरामध्ये 13 सप्टेंबर रोजी लाखो मातंग समाज नांदेड परिसरामध्ये उपस्थित राहणार आहे। त्यानिमित्त घेतलेला हा वृत्तांत। ऊट मातंगा जागा हो, आरक्षण उपवर्गीकरण चळवळीचा धागा हो। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 13 सप्टेंबर रोजी जन आक्रोश महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तरी मी नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजातील युवकांना आणि लाभवंचित समाजातील युवकांना मी जाहीर आवाहन करतो की या 13 तारखेला होणाऱ्या जन आक्रोश महामोर्चामध्ये आपण हजारोच्या संख्येने सामील होऊन या ज्या अनुसूचित जातीतील लाभवंचित जाती आहेत त्या जातींना न्याय मिळवून देण्यासाठी आपली महत्त्वाची आणि मोलाची जबाबदारी आपण येऊन या मोर्चामध्ये स्वीकारावी असं मी या तरुण युवकांना आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान, जय लवजी। जय लवजी बोलो, नांदेड चलो। जय भीम बोलो, नांदेड चलो। जय संविधान बोलो, नांदेड चलो। 13 सप्टेंबर रोजी होत असलेल्या सकल मातंग समाज आणि लाभ वंचित समाजाच्या वतीने आरक्षण वर्गीकरणच्या तात्काळ लागू करण्यासाठी 13 सप्टेंबरला सकल मातंग समाज आणि लाभ वंचितच्या वतीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आपण सर्वांना विनंती करतो की कॉलेजचे विद्यार्थी, तरुण विद्यार्थी आणि समाज बांधव, आपण नुसतं फेसबुक व्हॉट्सअपला बोलून चालत नाही। आपली जिल्ह्यात संख्या जवळपास 4 लाख आहे आणि नांदेडमध्ये आपल्याला जवळपास 1.5 लाखाच्या वर या ठिकाणी रस्त्यावर उतरून एकजूटची ताकद आपल्याला सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरायचं आहे आणि आरक्षण वर्गीकरण लागू करण्यासाठी आपल्याला एकजुटीची ताकद या ठिकाणी घ्यायची आहे। आणि एक दिवस मागासाठी, एक दिवस मातंग समाज आणि वंचित भावी पिढीसाठी असं ठरवून प्रत्येकाने घराला कुलूप लावून या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं या मोर्चात आपण कुठलाही गट तट बाजूला सारून या मोर्चात प्रचंड प्रमाणात हेवा दिवस बाजूला सोडून लाखोंची ताकद या ठिकाणी दाखवायचं आहे। आणि या ठिकाणी कोणीच न राहता, जसं आपण लग्नाला मूळ चिठ्ठी आहे, आपण एखाद्या नातेवाईकात जातो, तसंच हे लग्नाला मूळ चिठ्ठी नसून समाजाच्या भविष्यासाठी, आपल्या लेकराच्या भविष्यासाठी ही मूळ चिठ्ठी समाजाची आहे। आरक्षण वर्गीकरणचा मोर्चा हा एक दिवसाचा मोठ्या प्रमाणात लाखोंची संख्या रस्त्यावर दाखवायचा आहे आणि आरक्षण वर्गीकरण मिळवून घ्यायचं आहे। यासाठी सर्वांनी या ठिकाणी यावं आणि एक सरकारला मी जाहीर आवाहन करतो की ताबडतोब जर लागू नाही झालं तर आम्ही मुख्यमंत्र्यांची सुद्धा नांदेडला आल्यानंतर गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही। याचा सहसीचा अंत कोणी पाहू नये असे सरकारला सकल मातंग समाज आणि लाभ वंचितच्या वतीने इशारा देतो। सामील व्हा, सामील व्हा, सामील व्हा। 13 सप्टेंबर 2026च्या मातंग समाज आणि अनुसूचित जातीमधल्या 59 जातीच्या आक्रोश मोर्चासाठी लाखोच्या संख्येने सामील व्हा। मित्र हो, 35 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईच्या नंतर 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयानुसार या सरकारनं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करावं यासाठी बदर समिती नेमली, अग्रवाल समिती नेमली, कोर्टाचा निर्णय आहे। हे सगळं असताना हे शासन 2 समाजामध्ये भांडण लावून तमाशा पाहत आहे। तेव्हा या शासनाला जागे करण्यासाठी, या शासनाला जाग्यावर आणण्यासाठी आम्ही 13 तारखेला लाखोच्या संख्येने मोर्चा काढत आहोत। या मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्याच्या शेजारील हिंगोली, परभणी, लातूर आणि तेलंगणा, कर्नाटक या राज्याला आम्ही आवाहन करीत आहोत। नांदेड जिल्ह्यातीलच सर्व समाज संघटना, सर्व
राजकीय पुढारी, सर्व माय बाप बहीण भाऊ, छोटे मोठे तरुण यांना मी जाहीरपणे आवाहन करतो की आपण येणाऱ्या 13 सप्टेंबरच्या जन आक्रोश मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सामील व्हावं आणि आपलं आरक्षणाचं वर्गीकरण आपल्या सरकारकडून आपण हिसकावून घ्यावं. सरकारला मी जाहीर आवाहन करतो, जर आपण येणाऱ्या या महिन्यामध्ये जर तुम्ही वर्गीकरण केलं नाही तर या समाजातले भांडणं लावून तुम्ही तमाशा पाहू नका, याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागेल आणि त्याला हे समाज तुम्हाला सामोरे गेल्याशिवाय सोडणार नाही. एवढं मी या ठिकाणी बोलतो. सरकारला आवाहन करतो की तुम्ही या वर्गीकरणाला वेळ न घालता आरक्षण तात्काळ लागू करा. सर्व समाज बांधवांना पुन्हा आवाहन करतो की लाखोच्या संख्येने या मोर्चात सामील व्हा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय अण्णा, जय संविधान. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात जनाक्रोश महामोर्चा 13 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड येथे होणार आहे. सर्व समाजातील संघटना प्रमुख आपण वेगवेगळ्या संघटनेच्या मोर्चा न काढता सर्वांना नम्रपूर्वक विनंती, आपले हेवे दावे बाजूला ठेवून आपण एकसंघ कसे झाले पाहिजे या दृष्टिकोनातून ह्या महामोर्चा समावेश व्हायचा आहे. सर्व राजकीय पुढाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, सर्वांना मी नम्रपूर्वक आवाहन करतो की आपण या मोर्चात साम नाम दंड ह्या सगळ्या तयारीने आपल्याला उतरायचं आहे. तरी सर्वांना विनंती करतो आणि या शासनाला मी नम्रपूर्वक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, साहेब आमचा अंत पाहू नका, कारण मातंग समाज आता आक्रोश जनाक्रोश मोर्चामध्ये समाविष्ट होत आहे आणि हा आक्रोश तुम्हाला भाग पडणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण समाजाचा अंत न बघता आपण तात्काळ या आरक्षण उपवर्गीकरणाचं अबकडे लागू करावं ही नम्रपूर्वक आवाहन मुख्यमंत्र्यांना मी करतो. आणि समाजातील सर्व मातंग समाजात आणि लाभ वंचित समूहांना विनंती करतो, कारण आपण एक दिवस समाजासाठी देऊन आपल्या भविष्याच्या, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी एक दिवस आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे ही आवाहन मी करतो. आणि येणाऱ्या 13 तारखेला आपण सर्वजण घराला कुलूप लावून आपण सर्वजण लेकरा बाळासहित या महामोर्चात उपस्थित राहावं एवढंच आवाहन मी करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनामध्ये 13 सप्टेंबर 2026 रोजी नांदेडमध्ये जन आक्रोश महामोर्चा सकल मातंग समाज व अनुसूचित जातीतील लाभ वंचित समाज यांच्या वतीनं आयोजित केले आहे. या मोर्चाची तयारी सकल मातंग समाजाच्या वतीनं मागील 2 महिन्यापासून नांदेड शहरात आणि जिल्ह्यामध्ये होत आहे आणि या मोर्चामध्ये मागच्या 2 महिन्यापासून या अनुसूचित जातीतला मोठ्या संख्येने असलेला समाज, वाल्मिकी समाज, उल्हार समाज आहे, हिंदू खाटीक, मांग गारुडी, मादिगा, मुरुड समाज व इतर लाभवंचित समाजाच्या विविध संघटनेसोबत आमच्या सतत बैठका झाल्यात आणि हा सर्व समाज मोठ्या ताकदीनं या येणाऱ्या 13 तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. मी या माध्यमातून, आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन आज 2 वर्ष होत आहेत, तरी सुद्धा महाराष्ट्राने त्या संदर्भानं अनुकूल असं वातावरण किंवा निर्णय घेतलेला नाही. जी महाराष्ट्रात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे की शासनाच्या वतीनं जो धोरण लागू करायचा होता त्याला दिरंगा केल्यामुळे इथं समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं काम या ठिकाणी होत आहे. हे थांबवण्यासाठी मी शासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण लागू करावं आणि समस्त अनुसूचित लाभ वंचित समाजाला न्याय द्यावा आणि नांदेड जिल्ह्यातल्या तमाम मातंग समाज आणि तरुण मित्र परिवार, युवती असतील, महिला असतील आणि विविध सामाजिक संघटनेत काम करणारे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, कर्मचारी सर्वांना नम्र विनंती करतो की आपण 13 तारखेला खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहावं. एक दिवस समाजासाठी, एक दिवस जातीसाठी, एक दिवस स्वतःसाठी आपण द्यावा एवढी विनंती करतो. थांबतो. जय लहुजी, जय भीम, जय संविधान. सकल मातंग समाज वंचित लाभ नांदेड जिल्ह्याच्या वतीनं येत्या 13 सप्टेंबर मातंग समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं मोर्चा आयोजित केलेला आहे. तर सगळ्या नांदेड जिल्ह्यामधील मातंग समाजाला आवाहन करण्यात येते की वेगळ्या संघटना, वेगळ्या राजकीय पदाधिकारी व राजकारणामध्ये काम करणारे लोक आपले मातंग समाजाचे या मोर्चामध्ये गटतट बाजूला ठेवून आपण या मोर्चामध्ये एक मातंग समाजाची ताकद दाखवण्यासाठी व सरकारला जाग करण्यासाठी, कारण वेगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत मातंग समाजाचे, आपल्या समाजाचे हे आरक्षण एकदम हातगाईला आलेले आहे की आपल्या हातातून आरक्षण जाणार नाही
त्याच्यामुळे ही ताकद दाखवण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी म्हणून येत्या 13 तारखेला आपल्याला एकत्र येऊन सगळं मातंग समाज एक वर्जमूठ म्हणून आपल्याला येत्या 13 तारखेला सामील व्हावं या मोर्चामध्ये, अशी मी विनंती करतो आणि थांबतो. तमाम नांदेड जिल्ह्यातील मातंग बांधवांना विनंती करण्यात येते की 13 सप्टेंबर रोजी सकल मातंग समाजाचा जे मोर्चा आहे त्या मोर्चासाठी आपण एक दिवस समाजासाठी काढावा ही विनंती आहे. आणि आजूबाजूच्या जे जिल्हे आहेत आपले परभणी, लातूर, बीड येथील सुद्धा मातंग बांधवांना विनंती आहे, यवतमाळ यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सामील व्हा आणि मातंग समाजाची एक ताकद दाखवा. ज्या प्रकारे ज्याला अंबुजवाई समजते त्या अंबुजाला एक सांगायचं आहे, दंडाळ ज्या प्रकारे एक होतात त्या प्रकारे आपण सुद्धा एक व्हा. भुकरे सुद्धा एक व्हालेत, मग आपण का होत नाही? आपण आता या भुकऱ्यांना गवनाट्याची वाई केल्याशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे आपल्याला वज्रमूठ आपली दाखवा लागेल. म्हणून तमाम अंबुजाला माझी विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला या, आपली ताकद दाखवा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय लवजी. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितल्याप्रमाणे मातंग समाज अतिशय आक्रोश आणि संतप्त झालेला आहे. जिल्ह्यातून तालुक्यातून अतिशय प्रचंड असं शक्तिशाली मोर्चे करून अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ ही शक्ती महाराष्ट्र शासनाला लक्ष वेधण्यासाठी दाखवत आहेत. महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की 1 ऑगस्टला या ऐतिहासिक दिवशी मुख्यमंत्र्यांनी उपवर्गीकरणाचा निर्णय जाहीर करतील अशा प्रकारची आम्ही तमाम समाजाला अपेक्षा होती. आत्ता ऑगस्ट अखेरपर्यंत महाराष्ट्र सरकारला आम्ही आवाहन करत आहोत की 31 ऑगस्टपर्यंत वर्गीकरणाचा कायदा पारित करण्याचा निर्णय आपण घ्यावा. अन्यथा इतर जिल्ह्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाच्या समर्थनार्थ मातंग समाज आणि विविध वंचित जातीच्या वतीनं 13 सप्टेंबर रोजी भव्य असा जनाक्रोश महामोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील आणि परिसरातील जिल्ह्यातील समाज बांधवांना जाहीर आव्हान आहे की हा मोर्चा निश्चितच एक प्रचंड विशाल जनाक्रोश महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय प्रयत्नपूर्वक सर्वांच्या सहभागाने हा मोर्चा होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व आरक्षण लाभवंचित जातीतील भावांना, माझ्या सकल मातंग समाजातील सर्व नागरिकांना विनम्र असं आवाहन करण्यात येते की नांदेडचा मोर्चा हा अतिशय विशाल असा झाला पाहिजे. आपण त्यासाठी मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं मी जिल्हा संयोजन समितीच्या वतीनं विनम्र आवाहन करतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या निकालानंतर ज्या ज्या राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी होती त्या पूर्ण राज्यांनी आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करून जवळपास 1.5 वर्ष झालेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये इथलं जे सरकार आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा महाराष्ट्रातील मातंग आणि इतर जे 56 वंचित जाती आहेत अनुसूचित जातीमधल्या त्या सगळ्या जातींना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवत आहे. आणि त्यामुळे मातंग समाज, महाराष्ट्रातील सगळा मातंग समाज संतप्त होऊन मागील 2 महिन्यापासून सातत्याने प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये संतप्त असं आंदोलन महामोर्चे काढत आहे. आणि त्याचाच भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील मातंग आणि तत्सम वंचित जातीच्या वतीने 13 सप्टेंबर 2026 रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. तर माझं सर्व नांदेड जिल्ह्यातील मातंग आणि तत्सम वंचित जातीच्या सर्व बांधवांना नम्र आवाहन आहे की या दिवशी आपल्या घराला कुलूप लावून नांदेड जिल्ह्यामध्ये या मोर्चात, नांदेड शहरात या मोर्चामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती आहे. धन्यवाद. सकल मातंग समाज व अनुसूचित जातीतील लाभ वंचित समाज नांदेड जिल्हा यांच्या वतीने दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड येथे अनुसूचित जातीचे आरक्षणाचे उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ जनआक्रोश महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आता सर्व नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम वंचित जातीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत
13 सप्टेंबरच्या मोर्चाचं विमोचन करण्यात आलेलं आहे. या आजच्या हे विमोचन झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील व आसपासच्या जिल्ह्यातील तेलंगणा, कर्नाटक आणि बाकीच्या जिल्ह्यातील समस्त मातंग समाज, सकल मातंग समाज व वंचित अनुसूचित जातीतील समाजाला आव्हान करण्यात येत आहे की या मोर्चाला लाखोच्या संख्येनं आपल्याला यायचं आहे आणि एक नांदेडला ऐतिहासिक मोर्चा करायचा आहे. आमची या मोर्चाच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका आमची काय वैयक्तिक नसून हे जे भारतीय संविधान आहे, या भारतीय संविधानातील जी प्रस्ताविका आहे म्हणजे उद्देशिका आहे, त्या उद्देशिकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दर्जाची आणि संधीची समानता मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं उद्देशिकेतच लिहिलेलं आहे. आणि त्या उद्देशिकाच्याच अनुषंगाने 1/8/2024 रोजी सुप्रीम कोर्टाने भारतीय राज्यघटनेच्या याचा उद्देशिकेमधील असलेल्या दर्जाची समानता व संधीची समानता याचा उल्लेख करत भारतीय राज्यघटनेतील कलम 14, भारतीय राज्यघटनेतील कलम 15(4), भारतीय राज्यघटनेतील कलम 16(4) आणि भारतीय राज्यघटनेतील कलम 341 याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाच्या 7 बेंचनी 1/8/2024 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करता येते अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. हा निर्णय आल्यानंतर देशातल्या 4-5 राज्यामध्ये वर्गीकरणाचा शासन निर्णय निघाला आणि तिथं अंमलबजावणी सुरू झाली. पण आमचं दुर्दैव आहे, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन चालवणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार, त्या घटनेतील सर्व कलमाच्या नुसार सुप्रीम कोर्टाच्या 7 बेंचनी निकाल 2024 ला देऊन सुद्धा, आणि दुसरं दुर्दैव असं आहे आपलं की ते निर्णय देणारे जे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड महाराष्ट्राचे होते, दुसरे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब हेही महाराष्ट्रातले होते. या 2 महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनी दिलेला हा ऐतिहासिक निर्णय आमचं महाराष्ट्र सरकार याची अंमलबजावणी करण्यासाठी चालढकल करत आहे. त्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब होत आहे या विषयाच्या अनुषंगाने, आणि त्या पद्धतीनं सरकार या गोष्टीला जबाबदार आहे. म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याच्या नंतर लोकसंख्या ही मातंग समाजाची सर्वात जास्त आहे. म्हणून या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या नांदेड जिल्ह्यातील तमाम मातंग समाज व सर्व जे इतर अनुसूचित जातीचे वंचित जाती आहेत, लाभ वंचित जाती आहेत, त्यांना आम्ही या मोर्चाच्या द्वारे विनम्र विनंती करतोय की आपण लाखोच्या संख्येने या मोर्चाला उपस्थित राहायचं आहे. शासन स्तरावर या बाबतीमध्ये बदर समिती नेमली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर बदर समितीने त्यांचा अहवाल दिला. बदर समितीचा अहवाल 1/4/2026 कॅबिनेटला सादर झाला आणि कॅबिनेटमध्ये बदर समितीकडे प्राप्त निवेदन अर्ज याचा अभ्यास करून 1 महिन्याच्या आत माननीय अग्रवाल साहेब मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कॅबिनेटला वर्गीकरणाचा प्रारूढ आराखडा सादर करावा अशा पद्धतीने कॅबिनेटचा निर्णय 1 एप्रिल 2026 रोजी झाला असून तेव्हापासून कॅबिनेटने तसा ठराव घेतला असून सुद्धा 1 महिन्याच्या आत निर्णय घ्या असं सांगितलेलं असताना सुद्धा अजूनपर्यंत यावर काही कार्यवाही झाली नाही. म्हणून संतप्त झालेल्या सकल मातंग समाज व इतर लाभवंचित अनुसूचित जातीच्या जनतेकडून हा एक जनआक्रोश मोर्चा येत्या 13 सप्टेंबर रोजी अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याजवळून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे त्या पद्धतीने आज पॅम्पलेट आलेत, स्टिकर आलेत, इतर जे काही सोयी सुविधा ह्या मोर्चासाठी उपलब्ध व्हायच्या आहेत त्या आमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. आम्ही नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्याचा दौरा करणार, 16 तालुक्यामध्ये बैठका घेणार. त्या तालुक्यातील आमचे कार्यकर्ते त्या सर्कलमध्ये, त्या जिल्हा परिषदच्या त्या पंचायत समितीच्या गणामध्ये बैठक
बैठका घेतील आणि प्रत्येक गावापर्यंत या मोर्चाच्या संदर्भात बैठका होतील आणि प्रत्येक गावातून जेवढे कुटुंब त्या गावामध्ये असतील मातंग समाजाचे आणि वंचित जातीचे, त्या कुटुंबातील माणसं जास्तीत जास्त संख्येने या मोर्चाला सामील व्हावं असं आवाहन करतो आणि आम्हाला खात्री आहे की या मोर्चासाठी जास्तीत जास्त समाज उपस्थित राहील आणि हा मोर्चा ऐतिहासिक असा महाराष्ट्रात झाला नाही, एवढा प्रचंड संख्येचा, लाखोच्या संख्येचा 2-2.5 लाख समाज या मोर्चामध्ये सामील व्हावं असं आवाहन करतो आणि तेवढं समाज सुद्धा येणार आहे याची आम्हाला खात्री आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि समाजातली जी दानशूर व्यक्ती आहे, जी अधिकारी, कर्मचारी, उद्योगपती, सर्व व्यक्तींनी आपापल्या पद्धतीनं या मोर्चासाठी जे काही आपल्याला समाज जमा करण्यासाठी जे काही गोष्टी कराव्या लागतील त्या सर्व गोष्टी त्यांनी करावा एवढं विनंती करतो आणि समाजाला आव्हान करून थांबतो. जय भीम, जय लवजी, जय अण्णा.